जराही वेळ न घालवता आपण आपल्या मास्टर्सचं स्वागत करूयात. मास्टर देवेंद्र आणि त्यांचे 3 दमदार. मास्टर सोनिया आणि त्यांचे 4 कलाकार. मास्टर स्वरूप आणि त्यांचे 5 शिलेदार. आणि स्वागत करूयात आपण आपल्या मासूम ग्रँड मास्टर उर्मिला मातोंडकर यांचं. नाही, पण आता मासूम नाही, आता परत एकदा अग्निपरीक्षा आलेली आहे. पण मला असं वाटतं की ह्यावेळी मी जेव्हा आपल्या स्पर्धकांकडे बघते तेव्हा मला काहीतरी असे वेगळं स्पिरिट दिसते. कारण प्रत्येकाने ही अग्निपरीक्षा अगदी बरोबर स्पिरिटमध्ये घेतलेली आहे आणि त्यांचं ते स्पिरिट मला त्यांच्या डोळ्यातनं दिसते आता. त्यामुळे ते अगदी आता तयार, एकदम मंझे हुए कलाकार बन चुके हैं सभी के सभी. ओके, ऑल द बेस्ट गाईज. आपल्या ग्रँड मास्टरनी सांगितल्याप्रमाणेच कालच्या परफॉर्मन्सेसच्या आधारावर आज तिन्ही टीमचे मास्टर्स आपापल्या टीम्समधून एका मुलाला आणि एका मुलीला डान्सच्या अग्निपरीक्षेसाठी नामांकित करतील. आणि यातल्या फक्त 4 जणांची पावलं मानाच्या जरी पटक्याच्या दिशेने पुढे जातील. तर सुरुवात करूया नामांकनाला. पण ते सगळं होण्याआधी आज आपल्या ग्रँड मास्टरनी आपल्याला एक प्रॉमिस केलंय. ते प्रॉमिस असं आहे की आज डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर खूप मोठा धमाका होणार आहे. अर्थात तो धमाका काय आहे, कसा आहे, केव्हा आहे हे बघण्यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल, बरोबर? एक्झॅक्टली. तोपर्यंत मग आपण आपल्या नामांकनाला सुरुवात करूया. ऍब्सोल्युटली. मी मंचावर आमंत्रित करते मास्टर देवेंद्र यांचे दमदार यांना. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. मास्टर देवेंद्र. अरे माझ्या ग्रुपमध्ये अजून एक मुलगी होती समिधा नावाची. सुमेधा कुठे गेली? हो यार, सुमेधा बहुतेक पळून गेली असेल. ती असती तर मला काहीतरी चॉईस मिळाला असता यार. Correct. पण ऋतुजा, तुला बहुतेक ही जागा घ्यावी लागेल एकदम. ओके, एक चॉकलेट बॉय आहे आणि एक लॉलीपॉप आहे. लोकांनी चॉकलेट खूप बघितलं, आता लॉलीपॉप बघायला हरकत नाही. पुणेकर, प्लीज कम हेड, रॉक द स्टेज. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्स अ लॉट मास्टर देवेंद्र. सुमेध आणि सुमेधा, तुम्ही दोघंही सेफ आहात. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. तुम्हाला दोघांनाही अग्निपरीक्षेसाठी ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. तुम्ही तयारीसाठी बॅकस्टेज जाऊ शकता. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. आता मी मंचावर आमंत्रित करतो मास्टर स्वरूपच्या शिलेदारांना. मास्टर स्वरूप, मागचा परफॉर्मन्स बघून मला बॉयज प्रतीक आणि मुलींमधून मला परत एकदा धनश्री. ऑल द बेस्ट गाईज. कम बॅक टू शिलेदार्स. आय लव्ह यू ऑल. तुम्ही तिघही सेफ आहात. थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. धनो आणि प्रतीक, तुमच्या तयारीसाठी प्लीज बॅकस्टेज जा. थँक्यू. आणि आता मी आमंत्रित करतेय मास्टर सोनियाचे कलाकार यांना. जोरदार टाळ्या. मास्टर सोनिया. मुलांमध्ये प्रियांशू, क्या बात आहे. आणि मुलींमध्ये पूजा. ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया. स्वप्नील, अक्षता, तुम्हा दोघांचंही अभिनंदन. प्रियांशू आणि पूजा, तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सच्या तयारीसाठी बॅकस्टेजला जाऊ शकता. चला तर मग नामांकनं जाहीर झालेली आहेत. आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूयात.
बोलूयात आपल्या पहिल्या परफॉर्मरला. एक मिनिट. आजच्या एपिसोडची सुरुवात आपण जरा आगळी वेगळी करूया ना. वेगळी म्हणजे कशी? हे बघ सिद्ध्या, मास्टर्स आपली नामांकनं देताना नेहमी आपल्याला क्युरियस करतात, हा. कोड्यात टाकतात. करेक्ट. या एपिसोडमध्ये आपण त्यांना कोड्यात टाकणार आहोत. म्हणजे आता आपण हे बघूयात की आपल्या मास्टर्सना ओळखता येतंय का नाही. एक्झॅक्टली, अरे चला तर मग सुरुवात करूयात लगेच. ऍब्सोल्युटली. दिसते तशी गोड गोड जशी चंद्रकोर, मारामारी करते भारी आहे भांडखोर, ओळखा पाहू कोण? ऋतुजा. वा, तर सुरुवात करूयात आपण आपल्या पहिल्या परफॉर्मन्सला. येत आहे देवेंद्रची दमदार ऋतुजा. अगं बाई, हल्ला आणि तो किती हल्ला. जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. छान नाचलास हा बाबा तू वटवृक्षा. अगं केवढं आहे ते ऋतुजा. हो. आता मास्टर सोनिया ही भांडते का नाही हे आपण नंतर बघूया, पण आपण हिच्या परफॉर्मन्स विषयी तुम्हाला काय वाटलं हे ऐकूया. मास्टर सोनिया. एकतर ऋतुजा तू खूप छान दिसतेस, तुझ्यात खूप छान ऊर्जा आहे, तू खूप ग्रेसफुल आहेस आणि खास अभिनंदन तुझं करावं असं वाटेल की अख्ख्या गाण्यामध्ये 1 2 3 1 2 3 1 2 3 अखंड त्या पायाने तू नाचत होतीस, ज्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते, पायामध्ये ताकद लागते आणि ते सगळं तुझ्याकडे आहे. आणि जसं ग्रँड मास्टरने तुला सांगितलं की तू कनेक्ट हो, तर हां, तर तू जेव्हा डोळा मारत होतीस किंवा डायरेक्ट बघत होतीस तेव्हा खूप छान कनेक्ट करत होतीस, पण त्याच्या व्यतिरिक्त तुझी नजर आहे ना, त्या नजरेवर काम कर, त्याचा तुला नक्की फायदा होईल. नेक्स्ट टाइम नक्की ना, नक्की इम्प्रूव्ह. खूप छान. पण थँक्यू. ऋतुजा, तुझा कॉस्ट्युम आणि स्पेशली तुझा नेकलेस खूप आवडलाय. ब्युटिफुल, इट इज शायनिंग. इकडे असं शाईन मारते ते. आणि तसं तुझा परफॉर्मन्स पण शायनिंग होता. एकच ॲडवाईस आहे, स्टेप्स करताना थोडं फिनिशिंग दे स्टेप्सला, कारण यू आर अ ब्युटिफुल परफॉर्मर, तर एक पॅकेज होऊन जाणार तू. ऑल द बेस्ट. नक्की, आता नक्की. कॉम्पिटिशन वाढत चाललंय, तर गुड लक. थँक्यू सर.
त्यांनी ज्या काही सूचना सांगितल्या आहेत ऑब्व्हियसली त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. पण ज्या काही एक्सप्रेशन्स मला ज्या हव्या होत्या त्या पद्धतीने तू एक्स्ट्रीम जिकडे शेअरला डिवचा आहे त्या तिकडे बरोबर तू डिवसलेस. व्हेरी गुड ऋतुजा, कीप इट अप. थँक्यू सर थँक्यू. थँक्स अ लॉट मास्टर देवेंद्र, थँक्स लॉट. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. ऋतुजा खूप फास्ट होती सगळी कोरिओग्राफी, खूप रिदमही फास्ट होता. त्यामुळे ते खरोखरच तू त्या दोन्ही हातांनी दोन्ही पायांनी आणि जेवढं जमेल तेवढं ग्रॅप करायचा प्रयत्न केलास. आणि व्हॉट अ ब्रिलियंट एफर्ट. आय थिंक इट वॉज फॅन्टॅस्टिक. इन शॉर्ट टेरिफिक टेरिफिक टेरिफिक. फारच छान. थँक्यू मॅम थँक्यू. टेरिफिक परफॉर्मन्स असं जे काही कॉम्प्लिमेंट मिळालंय ग्रँड मास्टर कडून, क्या बात आहे. पण इतकी पण तू गोड नाही आहेस असं आम्हाला असं काही कळलंय. नाहीये, मी फक्त सुमेधशी भांडते. जरा ऐकू येऊ दे ना मला. फक्त सुमेधबरोबर अशी भांडणं होतात आणि भांडणं नाही होत, पण असं चालू असतं आमचं सारखं. आता ह्यांचं जे काही चालू असतं ना ग्रँड मास्टर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया मग. सुमेध आणि ऋतुजाचं जर डिबेट झालं तर रिहर्सल हॉलमध्ये अर्धहून जास्त टाइम तर त्यांचे भांडणात जाईल. केस आणि केस हे छोटेसे जो दोन शब्द आहेत त्यावरनं ती एवढा मोठा वाद घालते की मी म्हणजे सॉरी ना सर. थोडीशी स्लीपिंग ब्युटी आहे ती. एवढ्यासाठी म्हटलं की थोडंसं खाल्लं आणि थोडा फ्री टाईम मिळाला की मॅडम डायरेक्ट खुशी होतात कुठेतरी जाऊन. तिला सोन्या मॅमची ॲक्टिंग करता येते, तिला देवेंद्र सरांची ॲक्टिंग करता येते, ती स्वरूप सरांबद्दलही ॲक्टिंग करते. म्हणजे अशी गप्प राहणारी मुलगी मला वाटलं नव्हतं की एवढं काहीतरी करणार. पण हे तिची गुपीची गोष्ट कळाली आहे कुठून तरी. आता भांडण वगैरे तर राहूच दे ऋतुजा, होऊन जाऊ दे. आता भांडण राहू दे. आता एकच गोष्ट ऍक्टिंग होऊन जाऊन दे. मी एक छोटासा ऍक्ट प्रिपेअर केलाय. ओके. देवदासचा जो एकदम गाजलेला जो डायलॉग आहे, एक चुटकी सिंदूरचा, सॉरी ओम शांती ओमचा जो आहे तो मी मराठी. एक चिमूट कुंकूची किंमत तुम्ही काय जाणणार स्वरूप सर. सैतानाचा शाप आहे एक चुटकी कुंकू. प्रत्येक बाईच्या डोक्याला ताप आहे एक चुटकी कुंकू. हा 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 कुंकू. वा 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 वा. प्लीज बॉस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. आपण खरंच वळूया आपल्या पुढच्या कोड्याकडे. इतरांच्या केसांच्या वेण्या घालत बसतो, स्वतःच्या केसांना मात्र हात लावला की चिडतो. ओळखा पाहू कोण? एनीवन? प्रतीक. ऍब्सोल्युटली मास्टर स्वरूप, क्या बात आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वरूपचं शिलेदार प्रतीकचं.
जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. बघूया त्यांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर देवेंद्र. खूप गोड परफॉर्मन्स होता तुझा, एकदम क्लीन क्लिअर आणि तुझा फिनिशिंग सुपर्ब. व्हेरी गुड प्रतीक, व्हेरी गुड. परफॉर्मन्स तुझा खूप क्यूट होता प्रतीक. खूप गोड. तू जसा आहेस तसा तुझा परफॉर्मन्स होता. मला थोडासा मध्ये एनर्जी लेवल तुझी ड्रॉप वाटली. इथे हा जो इकडे एक जो पोर्शन केलास तू त्याच्यामध्ये थोडीशी एनर्जी ड्रॉप झाली आणि छान वाटला परफॉर्मन्स. थँक्यू व्हेरी थँक्यू सो मच मॅम. प्रतीक म्हणजे इन शॉर्ट मला म्हणायचं आहे अ कोरिओग्राफर्स डिलाईट. म्हणजे त्याला कशी मोल्ड करू तो तसा करतो. तू बॅग गया. थँक्यू सर. व्हेरी नाईस, व्हेरी फाईनली. ते एक पॉइंट मास्टर सोन्याने कॅच केला. ते एक मूड होता मास्टर सोन्या. तो दिल धग 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 होय, त्याचं इंटरप्रिटेशन तसं होतं. प्रॉपरली बॅलन्स्ड एनर्जी होता प्रतीकमध्ये. आणि ते बॅक रोल, स्प्लिट रोल, ब्युटिफुल. रिहर्सलमध्ये नाही आलेला पण आत्ता बँग ऑन होता. प्रतीक रॉकस्टार. थँक्यू सो मच सर. बात है, वा. आता आपण बोलूयात आपल्या ग्रँड मास्टरकडे. त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला? ग्रँड मास्टर. एक असतं परफॉर्मन्स आणि एक असतं परफेक्शन. दिस वॉज शिअर परफेक्शन. वाव. त्याच्या पुढे काही असू शकत नाही. आणि मला एवढीच खंत आहे की मी जर राणी बिणी असते तर असे मोत्याचे सर बीर उतरवून दिले असते. आता सध्या क्षणी फक्त थँक्यू. अहो हे पण लाख मोलाचं आहे त्याच्यासाठी. सुपर्ब गाईज, बोथ ऑफ यू. ब्रिलियंट. so much, अभिनंदन. Grandmaster. खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच ग्रँडमास्टर. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रतीक बद्दल मगाशी जे बोललो ना, ते नक्की तसंच्या तसं आहे की नाही, प्रतीक तसाच आहे की नाही, हे आपण जरा जाणून घेऊयात. हा ग्रँड मास्टर जाणून घेऊयात. त्याच्या केसांना जर तुम्ही टच केलं तर तुम्ही मेलात. थांबा मी ऍक्टिंगच करून दाखवते. हात कशाला लावलेस माझ्या केसांना? प्रत्येक डान्सर कमी आणि हेअरस्टाईल जास्त आहे बघा. नुसतं पोरींच्या केसांचा हात धुवून मागे लागते. काय बी बसलं की आलं चढलं डोक्यावर. काही खरं नाही पुराचं. प्रतीकला चहा खूप आवडतो आणि तो 1 कप कधीच पित नाही. तो घेतानाच कायम 2 कप पितो, नाही तर चोरून घेतो देत नसलं तरी. रिहर्सलमध्ये जवळजवळ 3 ते 4 वेळा तो पॉटीला जातो आणि एकदा आतमध्ये गेला की 20 ते 25 मिनिटं तो बाहेर येत नाही. मला एवढंच म्हणायचंय, ये बाल मुझे दे दे ठाकुर. कम ऑन गर्ल्स. ऐसा होना चाहिए कि कमान प्रतीक. अरे प्रतीक खाली आहे. बरं मुलीनो. आता ग्रँड मास्टर तुम्हीच हात लावा त्याच्या केसांना. ग्रँड मास्टर तुम्ही सांगितल्याशिवाय काही होणार नाही, पण हे आता इथे घडलंच पाहिजे. Exactly. नाही, नाही. स्वीट. हाऊ स्वीट. आता ह्याच्यानंतर कसं काय करणार? तो आमच्या हेअरस्टाईल्स करत असतो. Correct. नको अरे प्रतीक आत्ता नको. नाही मला करायचंय. तेव्हा चालतं का? मग आता आमची इच्छा आहे तर मग का नाही? अक्षता जरा तुझ्या लँग्वेज मध्ये जरा बोलून दाखव ना त्याला. पत्या काय बाई असं वाग तू? असं वागणार तू आहे? एवढे आम्ही आलोय मग तुझ्या हक्कीशी असं वागणार काय? बाई, तुझ्या आजी. Come on, प्रतीक, go for it. शहीद हो जा. Come on, yes, please. आजा. फक्त एकच. म्हणे ये तिकडे. नाही हे नाही चालणार. मग फक्त तिला हा मान नाही. क्या बात है. बस. वा 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 सुंदर. प्रतीक
होता. इट डझंट मॅटर, तरी पण तूच स्टार आहेस. नाही, पण अजून एक गोष्ट आहे जी आपण नोटीस नाही केली, की प्रतीक इतका बारीक काय आहे हे आपल्याला कळलेलं आहे. कारण तो दिवसातनं जवळपास 3-4 वेळेला समजून घ्या. त्याच्यानी होणार ना? व्यायाम सुद्धा होतो, पाय स्ट्रॉंग होतात आणि डान्सही करता येतो. बस 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 बस. आपल्याला सगळ्या सवयी आणि सगळं काही इकडे या मंचावर Discuss सांगायचं नाही नाही. करायचंय. हरकत नाही, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या प्रतीकसाठी. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या कोड्याकडे. तर ते असं आहे की सगळेच तिला म्हणतात दिसतेस पांडा क्यूट, सगळेच तिला म्हणतात दिसतेस पांडा क्यूट. डान्स तिचा बोलतो सगळं, ती मात्र म्यूट. ओळखा बघू कोण? मास्टर्स. मास्टर्स पूजा. तेव्हा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया सोनियाची कलाकार पूजाचं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पूजासाठी. आणि आता आपण विचारूयात की तुझं ते बागडणं आपल्या मास्टर्सनं कसं वाटलं ते. सगळ्यात पहिल्यांदा विचारूयात मास्टर देवेंद्र. पूजा, तुझं रानातलं मन जे फ्लोअरवर फिरलीस ना तू, सुपर्ब यार. मला आज पूजा बघायला मिळाली ॲक्च्युअल तिच्या स्टाईलमधली आणि रिअली ग्रेट. सगळं एकदम पॅकेज घेऊन आली आज तू एकदम. थँक्यू सर. खूप छान. व्हेरी गुड पूजा, व्हेरी गुड. थँक्यू सर. पूजा पूजा म्हणू की पांडा म्हणू? काही चालेल. पूजा एक खूपच टेक्निकली स्ट्रॉंग डान्सर आहे. पूजाचे लाईन्स मी जेव्हा बघतो मला खूपच आनंद वाटतं की पूजा फिनिश करते डान्स. आणि तिचे एक्सप्रेशन्स तर तिच्या एक हत्यारच आहे. सुपर्ब सुपर्ब. आणि ते ढोल वाजतानाचे एक्सप्रेशन चेंज आणि ते थोडं रिॲक्शन केलं. मला खूप आवडलं पूजा. मला खूप आवडलं तुझं परफॉर्मन्स, तुझं डान्स फॉर्म, तुझ्या लाईन्स, तुझे टेक्निक. सुपर्ब पूजा, ब्रिलियंट. थँक्यू सर. थँक्यू सो मच. मला सगळ्यात काय आवडलं माहिती आहे? कळीचं फुल झालं ग. वा वा. खूप छान. कळीचं फुल झालं. काय सुंदर आहे ना कल्पना. आणि ती तू दाखवलीस. थँक्यू. गाणं तुझ्यासाठी लिहिलंय असं वाटलं मला. थँक्यू खूप छान. फॅन्टॅस्टिक.
क्रांत तकडे काकडे तिकडे दाखल क्रांत तकडे काकडे तिकडे काकडे धा क्या बात है क्रांत तकडे काकडे तिकडे धा 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 वा तबला तोड परफॉर्मन्स झालेला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या पूजासाठी. चला विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. मला पाडगावकरांची एक कविता आठवते. मी चंचल होऊन आले, मी चंचल होऊन आले, भरतींच्या लाटांपरी उधळीत जीवन स्वैर निघाले, मी चंचल होऊन आले. म्हणजे की जेव्हा एका बेसिक टॅलेंटला एक अतिशय सुंदर मार्गदर्शन मिळतं तेव्हा ते कुठल्या लेव्हलला जाऊ शकतं. त्या सगळ्या गोष्टीचं प्रतिबिंब आम्हाला आज तुझ्या परफॉर्मन्समध्ये बघायला मिळालं. म्हणजे जे काही त्यांनी सांगितलं ते तू पुढच्या लेवलला नेलंस आणि जे काय तू करू शकत होतीस त्याच्यातनं अजून काय आहे ते त्यांनी काढून आमच्या समोर आणलं. त्यामुळे तुम्हाला दोघांचंही खूप खूप खूपच अभिनंदन. थँक्यू. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर, थँक्स अ लॉट. आता पूजा मला एक सांग. पॅन्डा रे. ओ सॉरी. तर आता पूजाला पांडा का म्हणतात आणि ती म्यूट का असते जानने के लिए देखिए. पूजा उर्फ पांडा. पांडा. आणि पांडा आम्ही तिला पांडा म्हणून असं सांगतो कारण ती अशी गब्बू पांडासारखी आहे ना, जंगलातली पांडा. आणि पांडा बोलवतोय त्याचं कारण हेच की ती नेहमी कधीही रिहर्सलमध्ये मुलीच्या अवतारात नसते, ती नेहमी मुलगा असते. फोटो काढायचं लय नाद बाई पोरीला. हेच काढ तेच काढ लय पोजेस देऊन देऊन फोटो काढते ती. कधीही मी रिहर्सल हॉलमध्ये आले ना की मला पूजा एकतर झोपलेली दिसते किंवा वॉर्मअप करत असते. म्हणजे ती आय लेवलला कधी नसतेच. एकतर तिच्याकडे आपण असं बघू शकतो किंवा असं. वा वा वा. बरं आता तू आमच्या हाय लेवलला आहेस. असं बघ, माझ्या नाही करत मी असं बघू शकतो नाही का. तुझ्या तर मी पण नाहीये रे, सोडते. पण मला सांग, हे तू असं प्रत्येक वेळेला असे फोटो नाही ना काढत बसत, सगळीकडे काढतेस तू फोटो. हो म्हणजे मला फोटो काढायला खूप आवडतं. बरं. मी प्रॅक्टिस संपल्यावर आम्ही जेव्हा हॉटेलवर पोचतो तेव्हा रोज 4-5 तरी रात्री माझे फोटोज असतात. म्हणजे रोज रात्री झोपायच्या आधी एक हार्ड डिस्क साईडला भरून ठेवत असशील तुझ्याच फोटोंची. म्हणजे रोजची एक वेगवेगळी हार्ड डिस्क असेल तुझी नाही का. हो म्हणजे तसंच. हरकत नाही, ही कला खूप चांगली आहे. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे त्याच्यासाठी. थँक्यू पूजा, थँक्स अ लॉट. Thank you, Grandmaster. Superb, man. Superb, superb, superb. Thank you so much, and thank you, Grandmaster. Masters, thank you so much for having me here. Contestant, you guys rock.
And studio audience, thank you very much. Have fun. Thank you so much. ऑल द बेस्ट Thank you. All the best. See you. Take care. Bye-bye. Bye-bye. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आता, कारण आपण ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहे. आपल्या ग्रँड मास्टरनी आपल्याला प्रॉमिस केल्याप्रमाणे इथे होणार आहे एक खूप मोठा धमाका. एक्झॅक्टली. रेमो सर आणि ABCD ची संपूर्ण स्टार कास्ट आपल्यासाठी एक धमाकेदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. अरे जोरदार टाळ्या. अरे आपलं ठरलेलं ना. काय झोप वगैरे आली तुम्हाला? टाळ्या. तो परफॉर्मन्स झालेला आहे, धमाका होऊन गेलेला आहे. का? म्हणजे आम्ही काय करत होतो? म्हणजे म्हणून तर तुम्हाला आराम करायला पाठवलं होतं ना. म्हणजे आता काही झालं तरी ते परत येणार नाहीये. त्यामुळे आता ह्या कोड्याकडनं तुमच्या कोड्याकडे वळूया. काय टीम होती माहितीये काय यार. नाचले यार, तुम्ही एकदम मिस केलं. full miss काय केलं, full वेड्यासारखं लावा लावा बोलत कुठे गेलात निघून? जाऊ दे आता, मी खरंच स्पीचलेस झाली आहे, पण आपण खरंच वळूया आपल्या पुढच्या कोड्याकडे. ओके. सिक्स पॅकची आवड त्याला बघत असतो आरसा. सिक्स पॅकची आवड त्याला बघत असतो आरसा. बडबड गाणी गात असतो नाही नीटनेटका फारसा. ओळखा पाहू कोण? पुण्यकर. वाह वाह. सुपर. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया देवेंद्रचा दमदार पुण्यकरचं. दिन परेशान रात वीरान सर पे सूखा पसीना नजर बेजान सहमे अरमान कैसे मुमकिन हो जीना सकेगा साजनी ये ना सकेगा साजनी ये ना सकेगा साजनी साजनी आग में जल बुझा है बारिशों का महीना सकेगा साजनी ये ना सकेगा साजनी ये ना लम्हा लम्हा ये तन्हा तन्हा है बिन तेरे सब है सुना जर्रे जर्रे में उम्मीद तेरी और कुछ भी कही ना सकेगा साजनी ये सकेगा साजनी आणि पॉवर पॅक परफॉर्मन्स इट वॉज. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुण्यकरसाठी. पुण्यकर काय झालं होतं? थोडं फील्डमध्ये होतं. अच्छा. हो तू रडतोयस. हो. पुण्यकर इथे इथे भिडला तुझा परफॉर्मन्स. वाह क्या बात है. मास्टर्सना विचारूयात. मास्टर सोनिया. माय गॉड. वाह क्या बात है. मी काहीच बोलू शकत नाही. मला हेच अपेक्षित आहे की तुला रडू आलं आणि मलाही रडू आलं. हा परफॉर्मन्स. थँक्यू मॅम. थँक्यू. तीन चार एलिमेंट्स ऑफ कोरिओग्राफीमध्ये तो कोरिओग्राफी लेवलला एवढा वरती घेऊन गेला. म्हणजे ते मंगलसूत्र पकडून तिकडे ड्रॉप करून
एल्बो लॉक करून आणि लास्टला ते हेड स्लाईड करून जे टॅलेंट बघून ऑडिशनमध्ये आम्ही पुणेकरला सिलेक्ट केलं होतं. माझं असं म्हणायचं आहे की हा आहे तो पुणेकर आज. थँक्यू सर. दिस इज पुणेकर अँड पुणेकर झटँग फटँग सिझलिंग. थँक्यू सर. मास्टर देवेंद्र, हाऊ वॉज इट? थँक्यू सर. थँक्यू. शकते फट्टे. पुण्यकर, यू आर रिअली माय लॉलीपॉप. अप्रतिम. टीम मास्टर कडून स्टँडिंग ओवेशन आणि छगदे फट्टे. क्या बात आहे. आता आपण थेट जाऊया ग्रँड मास्टर कडे. ग्रँड मास्टर, एक डान्सर एक परफॉर्मर तेव्हाच बनतो जेव्हा तो एक ओव्हरऑल परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करतो. ते चान्सेस खूप कमी जणांना मिळतात आणि ते मिळाल्यावरती ते इतके ब्रिलियंटली खूपच कमी लोक निभावू शकतात. ब्रिलियंट ब्रिलियंट अँड सिम्पली ब्रिलियंट. सुपर. थँक्यू मॅम. सुपर डान्स. फॅन्टॅस्टिक पुण्यकर. पुण्यकर, एक सेकंड. ग्रँड मास्टर, मास्टर्स, पुण्यकरने आज आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणलं. पण त्याची एक खासियत आहे. तो फक्त स्टेजवरती नाही तर स्टेजच्या बाहेर सुद्धा लोकांच्या डोळ्यात पाणी आणतो. ते कसं ते आपण पाहूयात. पुण्यकर एक सतत मिरर समोर असतो. तो त्याचे शर्टवर करून सतत 6 पॅक्स बघत असतो की आहेत ना, मी कसा दिसतोय. जेव्हा कुठे बाहेर जायचं असेल तेव्हा 4-5 बटन ओपन ठेवणार की पहा माझ्याकडे 6 पॅक आहे, मला बॉडी शॉडी आहे. खाणं म्हटलं की त्याचाही थोडासा एक वीक पॉईंट आहे सर. खूप भूक लागली आणि कोणाच्या ताटात लक्ष नसेल ना की ती वस्तू लोकांच्या ताटातनं पळालीच आणि ती कुठे असेल तर स्ट्रेट तो पुढे मागे बघत नाही, डायरेक्ट पोटात. पोरगी येते बाई येते काय अक्कल आहे की नाही तुम्हाला? उघड्या अंगाने बसतो, काम ना धाम आणि उघड्या अंगाला घाम असं आहे तुमचं. हं? जरा कापडं घालावी, शिस्तीत राहावं जरा. पुण्यकर, मला ते तू घरी जाताना गाडीमध्ये ते तू काय रॅप वगैरे बोलला होतास ते जरा बोलून दाखव ना यार. तू रॅप करतो? ओहो, मी एक DMD साठी रॅप तयार केलेला आहे. म्हणजे तर ते मी गाण्याचा प्रयत्न करेन. डान्स 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 महाराष्ट्र डान्स. झी मराठीने दिला आहे आम्हाला एक चान्स, आम्हाला एक चान्स. 18 अफलातूनने 18 अफलातूनने सजले होते मंच. 6 गेले 12 उरले ज्याचे लागले पंच. एक रिंग करतात दोघे. ऐका जरा. एक रिंग करतात दोघे. सिद्धार्थ अमृता ती दडून बसली आहे, हा करतो फक्त बाता. मास्टर देवेंद्र, मास्टर स्वरूप आणि कोण आहे? आणि मास्टर सोनिया. दमदार शिलेदारांची कलाकारी दुनिया. या सर्वांच्या डोईवर बसले ग्रँड मास्टर. या सर्वांच्या डोईवर बसले ग्रँड मास्टर. मस्त मासूम रंगीली त्या उर्मिला मातोंडकर. होल्ड ऑन, बाकी आहे. जरी पटका मानाचा तो मिळेल ज्या कुणाला. जरी पटका मानाचा तो मिळेल ज्या कुणाला. डान्सिंग सुपरस्टार म्हणेल महाराष्ट्र डाला. सो डान्स महाराष्ट्र डान्स. कम ऑन बॉयज अँड गर्ल्स, डान्स महाराष्ट्र डान्स. हा फर्स्ट लव्ह तूच माझा रोमॅन्स. थँक्यू. ही सॉलिड टॅलेंट आहे तुझी. आता आपल्या सर्वांकरता एक अजून शेवटची गोष्ट पुण्यकरला करावी लागणार आहे, ज्याच्याकरता बॅकग्राऊंड स्कोअर मी स्वतः देणार आहे. त्या बॅकग्राऊंड स्कोअरवरती आपला शर्ट काढून पुण्यकर आपल्याला 6 पॅक दाखवणार आहे. तर मी बॅकग्राऊंड स्कोअर दिल्यावर टँग टँग टडँग टँग टडाडँग टँग 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 टडाडँग टड टारा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुण्यकरसाठी. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. खरं तर पुढच्या कोड्याकडे. तेच मी तुला सांगणार होते. का, कधी, कुठे, कसं, कोण आणि काय प्रश्न याचे करतात सगळ्यांना दे ग माय धरणी ठाय. ओळखा पाहू कोण? प्रियांशू. क्या बात है. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण स्वागत करूया
सोनियाचा कलाकार प्रियांशूचा. क्या बात है. मास्टर देवेंद्र, प्रियांशू जाऊया बापू, बरं आहे ना? तू खूप एनर्जेटिक तुझा परफॉर्मन्स होता. अप्सरा आली जो इथे फ्रंट साईडला तुझा स्पीडी पार्ट होता, मला तिथे थोडंसं तुझा रिदम ऑफ बीट गेल्यासारखं खूप झालं त्या स्टँडला. पण तुझी एनर्जी आणि तुझा परफॉर्मन्स खूप छान. व्हेरी गुड प्रियांशू. थँक्यू मास्टर देवेंद्र. मास्टर स्वरूप. प्रियांशू, Yes, sir. मी मास्टर देवेंद्रची सहमत आहे. म्युझिक नंतर जे गाणं सुरू झालं तेव्हा तू टोटली तिकडे ऑफबीट गेलेला. पण जे एनर्जी आहे तुझं, जे स्टाईल आहे, मला जे प्रियांशू माहीत आहे, तू आज तेच होतं. अँड इट वॉज अ माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. द स्लो मोशन फ्लोअरवरती आणि ऑन द नीज, आणि परत तू त्याचा शॅडो केला फ्लोअरवर. दॅट वॉज व्हेरी नाईस. कीप इट अप. ऑल द बेस्ट. मास्टर सोनिया, कसा वाटला परफॉर्मन्स? प्रियांशू, तुला जेव्हा ही स्टाईल करायला मिळते ना तेव्हा तू खूप खुश असतोस आणि ते सगळं तू एन्जॉय करतोस. तसं तू आजही केलंस. खूप खूप छान एन्जॉय केलंस, खूप मस्त केलंस. टोटली बघितलं तर मला तुझा परफॉर्मन्स आवडला. नाईस, खरंच छान, खरंच छान. थँक्यू मास्टर सोनिया. ग्रँड मास्टर. मला हा आवडला परफॉर्मन्स. मला जे काय मी बघितलं ते एकदम फारच आवडलं. यू रॉक्ड इट प्रियांशू. इट वॉज लवली. सुपर. Thank you, ma'am. Thank you. आणि प्रियांशू ते शीर्षासनात, शीर्षासन म्हणजे माहितीये का, तू खूप केलंस आत्ता खूप वेळ. फार मस्त रे. म्हणजे तो कंट्रोल आणि बॉडीचा कंट्रोल करणं खरंच कठीण आहे आणि त्याच्यासाठी माझ्याकडनं टाळ्या, कारण मला कधीही जमणार नाही असं करायला. फारच छान. वेल, आपला हा जो जावई बापू आहे हा त्यांच्या हनी बनीला जाम मिस करतो, त्यांची खूप आठवण काढतो. पण ह्याची खूप वेगळी साईड पण आहे आणि ती नेमकी काय आहे पाहूया. मैं बचपन से पहले से ही मैं अकेला रहता हूँ. मुझे अकेला ही पहले से ही बहुत पसंद है रहना. मैं किसी के साथ में ज़्यादा घुल मिल नहीं पाता हूँ. प्रियांशू साहेब आमचे वेगळ्याच जगात असतात, सगळीकडून दूर असतात आणि त्याच्या इथे खूप मोठा क्वेश्चन मार्क असतो नेहमी. तो अत्यंत वाईट सिंगर आहे आणि एक तर तो सॅड सॉंग्स गातो, त्याच्यावरून अजून मग आम्हाला त्रास होतो. त्यामुळं रात्री बसमध्ये, रूमवर, सगळीकडे त्याची ती रडवी गाणी सुरू असतात. चला आता एक गाणं तर व्हायलाच वा 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 वा. करेक्ट चला, आणि ते सुद्धा सॅड सॉन्ग.
सबसे पहले तो सिंगिंग तो जमता नहीं है मैं अपनी सिस्टर के लिए एक गाना बोलना चाहूँगा क्योंकि वो बहुत दूर है मेरे से और बहुत मिस करता हूँ उसको। तो मैं दीदी आपके लिए एक गाना बोलना चाहूँगा। जीने के लिए सोचा ही नहीं दर्द संभालने होंगे, मुस्कुराए तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे। हो मुस्कुराओ कभी तो लगता है जैसे होठों पे कर्ज रखा है, तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ मैं। थँक यू. सुंदर फिल्म, सुंदर गाणं आणि तुझा खूप छान विचार. हाऊ स्वीट. खरंच तुझी ताई कुठे जिथे बसलेली असेल तिला अगदी म्हणजे आम्ही आता तुला वाईट सिंगर म्हणू शकत नाही कारण तुझा त्याच्या मागचा विचार खूपच गोड होता. बहुत बढिया. थँक्यू मॅम. थँक्यू. प्रियांशू, थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत प्रियांशू साठी. आता आपल्या समोर येत आहे आपलं पुढचं कोड. येता जाता उठता बसता बडबड करते खूप, कुणीतरी लावा हिच्या तोंडाला कुलूप. ओळखा पाहू कोण? धनश्री. मास्टर सोनिया बरोबर ओळखलेला आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया स्वरूपची शिलेदार धन अर्थातच धनश्रीचं. चला मी निघते, खूप उशीर झालाय. बाय. काय यार किती टाइमपास करताय तुम्ही. माझी बस आली, चल मी निघते. काय बोलू तुझ्या या परफॉर्मन्स बद्दल ना. ॲब्सोल्युटली स्पीचलेस. थँक्यू. इतका सेन्सिटिव्ह इश्यू आणि तू जे काही तुझ्या नृत्यातनं सादर केलंस, वा, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. पाहूया आपल्या मास्टर्सना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला. मास्टर देवेंद्र. धनश्री, तुझ्या गाण्यातला तुझ्यावर झालेला अत्याचार खूप छानपणे तू ऑलरेडी तुझ्या अभिनयामध्ये खूप स्ट्रॉंग आहेस. फिलिंग्स, करुणा आणि दुःख खूप छानपणे वावर तुझा दिसला मला.
थोडंसं मला असं वाटलं की मध्ये थोडा रानटीपणा जास्त थोडासा जाणवला, म्हणजे एक्सप्रेशन्स थोडंसं असं चिडचिडा आणि दात वगैरे असं काहीतरी तिथे थोडंसं मला असं वेगळं जाणवलं, कारण की मी खूप डीपली बघत होतो आणि खरंच तुझा परफॉर्मन्स खूप छान झाला. मला तेवढंच एक खटकलं. कीप इट अप धनश्री, थँक्यू. व्हेरी गुड. सर्वप्रथम मी मास्टर स्वरूपचं अभिनंदन करेन की खूप वर्षोनवर्ष आपण हे गाणं ऐकतोय, लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे. त्याचा इतका चांगला वापर होऊ शकतो, क्या बात आहे, खूपच छान. आणि खोट काढायची झाली तर मग नृत्य पण का बघा, म्हणजे मला असं वाटतं की मला हेच दाखवायचं आहे, ते तू दाखवलंस आणि ते माझ्यापर्यंत पोचलं, त्यामुळे मला आवडला परफॉर्मन्स. थँक्यू. आमचं जे आजचा परफॉर्मन्स आहे, जे आजचा प्रॉब्लेम आहे आपल्या सोसायटीमध्ये स्त्रीजनांसाठी जे अत्याचार होत आहे, आणि टू वॉट एक्सटेंट. धनश्रीने सांगितलं, सर मला ते मेसेज द्यायचं आहे. सेफ्टी फॉर विमेन. विमेन आर ब्युटिफुल, दे शुड बी रिस्पेक्टेड. आणि एलिमिनेशन का नॉमिनेशन हे आमच्यासाठी ह्याचा नंतर होतं. हा थॉट आम्हाला खूप इम्पॉर्टंट होतं. वी डिड दॅट अँड तू परफॉर्म मस्त केलं. एक्सप्रेशन्स होतं, जे काही तुला मी सांगितलं तुम्ही केलं ते. आय लव्ह यू धनश्री. ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट मास्टर स्वरूप, थँक्स अ लॉट फॉर दॅट. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. मला कुठेतरी असं वाटलं की कुठेतरी त्याच्यातनं थोडासा डान्सचा हे जास्त आला असता तर तो कदाचित आमच्यापर्यंत, म्हणजे ते जे सगळं होतं त्याला पकडून आला असता तर कदाचित तो अजून पुढच्या लेवलला गेला असता. पण जे काय तुम्ही प्रेझेंट आज केलं ते खरोखरच निशब्द आणि अगदी अंगावर सर्कन काटा आणणारं होतं. ते एकदा नाही दोनदा नाही, तुझा हा तर इकडचा पोर्शन इतका स्ट्रॉंग झाला की सगळ्यांच्याच मला वाटतं इथे बसणाऱ्यांच्या आणि टी व्हीवर बघणाऱ्यांच्या मनामध्ये एकदम असं चर झालं असेल. तर तो जो तुमचा विचार होता तो नक्कीच लोकांपर्यंत पोचला, आणि त्याकरता तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. थँक्यू सो मच ग्रँड मास्टर. वा, सगळ्यांकडून अप्रतिम कॉम्प्लिमेंट्स, अप्रतिम कमेंट्स मिळाले आहेत. वेल, ॲक्टिंग जीचा एक खूप स्ट्रॉंग पॉईंट आहे, अशा धनश्रीला आपण ओळखतोच. जी आपल्याला हलवून टाकते त्या धनश्रीला पण आपण ओळखतो, पण तिच्याबद्दल अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. आपण त्या माहिती करून घेऊया. बघूया. धनश्री नौटंकी म्हणजे खरं खरं ॲक्ट्रेस, शो ऑफ आणि ड्रामा क्वीन. खूप मुडी आणि खूप इमोशनल आहे. म्हणजे हसता हसता मध्येच रडेल. खूप विचित्र मुलगी आहे ती. तिचा स्वभाव समजणं खूप डिफिकल्ट होतं. ती खूप इमोशनल आहे. म्हणजे लिटरली मध्ये मी तिला फक्त म्हटलं होतं की धन्नो आपण DMD नंतर नाही गं भेटणार. ती लिटरली रडायला लागली. त्यामुळे ती खूप अटॅच झाली माझ्याशी. आम्ही बोलताना म्हणजे जास्त करून अशी गावठी भाषेत बोलत असतो. म्हणजे ए धन्नो काय ग कशी आहे असं वगैरे आमचं बोलणं झालं असतं. खूप मजा येते. नौटंकी. धन्नो, यू कीप इट अप. बाकी हे नौटंकी बिवटंकी म्हणजे काय बाबा, त्याच्याकरता पण बॉर्न ॲक्ट्रेस असावं लागतं ना. त्यामुळे आहे ते है तो है भाई, है हम तो ऐसे है भैया. काय हरकत नाही, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या धन्नोसाठी. तू जाऊन बसू शकतेस. थँक्यू. आणि आता वेळ आलेली आहे ग्रँड मास्टरच्या निर्णयाची. दर आठवड्यालाच हा निर्णय कठीण असतो, पण ह्या आठवड्याला खूपच जास्त कठीण आहे. कारण आता असं होतंय की या हिऱ्यांच्या ह्या खाणीतमधनं काय काढू, हिरा काढू, माणिक काढू, पाचू काढू असं झालंय. खरोखरच कठीण आहे हे. मला दरवेळी असं वाटतं की ब्रेकमध्ये कुठेतरी अदृश्यच होऊन जावं. मी सगळ्यात पहिल्यांदा मुलींचा निर्णय सांगतो. आज ज्या मुलीचा ह्या मंचावरचा प्रवास तात्पुरता इथेच संपतोय, त्या मुलीचं नाव आहे
त्या मुलीचं नाव आहे धनश्री. ऋतुजा, प्रतीक, पुण्यकर आणि प्रियांशू. आणि आज ज्या मुलाचा प्रवास तात्पुरता या मंचावरचा संपतोय, त्या स्पर्धकाचं, त्या मुलाचं नाव आहे प्रतीक. प्रियांशू, पुण्यकर, तुम्हा दोघांचाही प्रवास असाच पुढे चालू राहील. तुम्ही दोघंही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. अभिनंदन.